राष्ट्रवादीचा बडा नेता हा भाजपकडे वळणार आहे, त्यात आपलं आणि संजय पवारांचं नाव आघाडीवर दिसत आहे। यावर सध्या राजकीय चर्चा रंगलेली आहे, काय सांगा? या बाबतीमध्ये कुठेतरी रुमर उठवलेले आहे, अपप्रचार चाललेला आहे। आमच्या पक्षामध्ये असा कुठल्याही प्रकारची म्हणजे काही चळवळ किंवा बाब सुरू आहे अशातला काही भाग नाही आहे। 2-3 दिवसापूर्वी मला अजय पाटील लोकमतचे त्यांनी पण विचारलं होतं, मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की कुठल्याही पक्षामध्ये जाण्याचा अजिबात संबंध नाही। मी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षामध्ये आहे, कायमस्वरूपी या पक्षामध्ये आम्ही काम करणार आहोत। पक्ष मजबूतीचं काम, पक्ष वाढवण्याचं काम आमचं सातत्यानं चाललेलं आहे आणि त्यामुळे या तुम्ही जे काही मला विचारलं त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये, तरी सुद्धा त्यांनी दुसऱ्या दिवशी ती बातमी दिली। परंतु मी आपल्याला या ठिकाणी परत खुलासा करतो की आमच्या पक्षातला मग जिल्हाध्यक्ष संजय भाऊसाहेब असतील, मी असेल आणि कोणी असेल, आमच्या संदर्भात जर कोणी चर्चा करत असेल तर तो विषय अजिबात नाही। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या गटामध्येच काम करणार आहोत, काम करू आणि पक्ष वाढवण्याचं काम सातत्यानं चालू राहील। यावरच या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटलांनी टोला लावलेला आहे, नाव न घेता आपल्यावर, की या ठिकाणी जी महायुतीच्या विरोधात लढलेले आहे त्यांना पक्षात प्रवेश देणं कुठेतरी उचित नाही आहे, जे सिजनेबल असतात असा टोला त्यांनी लगावला आहे। साहेब, ते पक्षाचे ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी अगोदर माहिती घ्यायला पाहिजे होती की ही बाब खरी आहे का, गुलाबराव देवकर खरोखर दुसऱ्या पक्षामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत का, या संदर्भातली माहिती अगोदर घेतली पाहिजे होती आणि मग पुढचे स्टेटमेंट करायला पाहिजे होते।